तुमचं हास्य थोडं थोडं ते पाहून मला वाटत लई ग्वाड. कोऱ्या कागदावरच मिटलं आपलं नाव, जपून ठेवलं तरी सुटलं सगळं गाव. वेड लागे मना तिच्यासाठीच आजही, शाळे मागे धावतो हातात काहीच नाही. वेड लागे मना. पाणी घ्यावं लागेल. चल मायला अंका गाईने दूध बी काढून दिलं नाही आज. तुला आता खाया टाकतो जनावराला थोडा. काय करू बाई, गंगाला भेटायला जायचंय. कुणाला फोन करू? मोनीलाच कॉल करते. गावाला आली असेल का ती? ती बोलली होती गावाने येणार आहे, मग आता काय माहिती. कॉल करते तिला. सोनेचा फोन. हॅलो. हॅलो सोने. हॅलो. कुठं आहे मोना? दुकानात बसले. कुठे गेली होती काल? अगं मैत्रिणीचं लग्न होतं, लग्नाला गेले होते. बर बर. कधी आली लग्न? रात्रीच आले. बर बर. जरा काम होतं तुझ्याकडे. बर बर, ये मग दुकानात बोलत बसू. हा ठेवू का? रानातून काय गाईने दूधच काढून दिलं नाही, त्याला आता हाणायला लागली. वासराला पिऊन द्या नाही काय, मोकळा झालो आज काय तिच्या मायाला. तू कुठं झालं इकडं? रानात जायलाच काय? येऊ का मग मी बी वासराला काहीतरी बघतो. अगं बाय, आज गाईने दूध काढून दिलं नाही. ते वासराला थोडं दूध आणतो दुकानाहून तरी, नाही तर कुणाच्या इथं बघतो भेटलं तर रानात जावं लागेल. ते लाता मारायला लागली होती लय गाय. हा येतो. हा मग मोनाताई कुठं अध्यक्ष आहे? पप्पा नाही तिथं, चारधाम यात्रेला गेल्यात. कधी येते तरी? 2 तर महिने लागतील. 2 महिने लागतात का? दूध पुढं असला द्या ना मग. बघते, मला वाटत नाही असेल म्हणून. बघा एखादा असला तरी. नाही की दूध पुडा? दूध पुडा नाही म्हणलं काय, आता असं जावं लागेल. वासराला नाहीच होतं दूध थोडं. बघतो आता गवत पिवत टाकतो थोडं वासराला. बर बर. काय मोने, कुठे गेली होतीस ग?
काय मोने ये बसून इथं. सांगून तरी जायचंस. अगं तुला सांगितलं नव्हतं का? काय सांगितलं असं? किती तुझी वाट अगं बघते सांगितलं अगं. वाटतं की मी तुला ते. पण चल ना आपण शेतात जाऊन येऊ. का ग? चल की जरा काम आहे. काय काम आहे? किती दिवस झालं तू गेलेपासून मी गेले बी नाही. वहिनीला घेऊन गेलते काल. वहिनीने कसली गडबड केली. काय ग सोन्यासारखं तू रानात रानात काय असतंय ग? अगं चल ना गंग्याकडून जाऊन येऊ आपण. जनावराला टाकलं खायला, वासराला एक गवत आणावं लागेल, हिरवं पारवं कुठून तरी उभा राहून खाऊ घालावं लागेल उभा. काय असते तू सारखं गंग्याकडे जायचं शेतात? हा? अगं त्या दिवशी म्हणलं वहिनीला घेऊन जा. वहिनीला लांब थांबिलं. म्हणलं वहिनी समोर कसं बोलावं नाही का. तर मी एकटी गेले. कशाचं खंडीभर गंग्या भ्यायला लागला. तू असते तर कसं डायरेक्ट बोलू शकते ना मी. बोलू शकतेस. चल ना मग तू आज. अगं नको गो. चल तू लांब थांब, मी बोलते त्याला आज 100% बोलणार त्याला. काय बोलणार आहे त्याला? काय त्याला प्रपोज मारते की. प्रपोज कसलं येतंय अगं ते. गंगेला तू प्रपोज करणार आहेस का मारू शकत नाही? चल तू फक्त चालायचं तर काम कर की माझ्यासोबत. बाई? काय खरं नाही मग आता गंगेला प्रपोज मारणार आहेस? आपण बघू काय करते मी. येते पण मी लांब थांबणार हा. मी काय जवळ नाही येणार. हा बरं चालतंय बाई, लांब थांब पण चल. बर चल. बाबा रानाचं नेतो जरा. चला लय उशीर झाला कामाला. जावं लागेल कामाला. कामाला जावं लागेल, पैसे जुळणा करावं लागेल. आता गरिबीचं लय अवघड असते. चरावर रानात जावं लागेल, बघावं लागेल काय आता उन्हाळ्यातली कामं. गडी तर सोडून गेलीत सगळी. ये चल ये. बाकीला तरी फोन लावतो, बोर होईल मारणाचं. हॅलो, अरे कुठं दोस्त आहे? आहे शेतामध्ये. आयला ये की इकडं. आमचा दोस्त गेला गावाला, तर तू हे बी गाठ नाही भेट नाही. कुठं आहे तू? मी इथंच आहे आपल्या कोटेपाशी. खाली यायलो मी बी तिकडं. ये तिकडं मग पुन्हा कुठं आहे? आपल्या इथं रानात खाल्ल्या. हा तिकडे काय? हो बर बर आलो आलो. हो ये मग. हो आलो. दार तरी मोडून येतो. गोबीला पाणी लावलेलं आहे. मला आबा बॅग घेऊन कुठं चाललास ना कामाला? अय आबा कुठं चालला डबा घेऊन? कामाला चालू पाटील. कामाला? हो ना, जरा पैशाची अडचण हो. कशाची पैशाची अडचण आली रे आबा तुला? अहो, जरा पाटील कॅम्पवर जायचं होतं. जरा 10,000 रुपयाची जरा अडचण आहे. कशाला कॅम्प जातो बघा? इथंच रनिंग करायची, घरी अभ्यास करायचा. अकॅडमी 30,000 रुपये घालायचे उगाच. पाटील आमचे पप्पा बी दारू पिऊन आले की ते आईच्या पप्पा लागतात भांडण. कुठं अभ्यास करायला मनच लागत नाही, त्यांचे भांडणं चाललेले असतात. पुन्हा काय बरोबर आहे म्हणा. तुझं एक म्हातारा दारू लईत पेतोय ना. पप्पा काय सांगितलं तर ऐकायला जायचं. ते काय दारू सोडित नाहीत. मग त्यासाठी मी आता करतो अकॅडमी जॉईन. भरती झाल्याशिवाय घरी येतच नाही आता. असे किती पैसे कमी पडते तुला द्यायला? पाटील 10,000 रुपये कमी पडायचे बघा. हा. मग आता 10,000 आपल्याला 4-2 जणांना मागितले, कोण देणार? आपल्यासाठी गरीबाला कोण पैसे देणार या? म्हणून म्हणलं आता कामाला जाऊनच. मग असं किती काम आलं तुझ्या होणार? 2 दिवसांनी जायचं म्हणतोस. आता बघूत काय होते ते, कुणाकुणी याजाने फिजाने काढवते ना. मग जाऊ दे, काम कर. उद्या ये घरी. आता मी चालू रानात. हा उद्या ये घरी. तुला काय लागते 10-15 हजार रुपये घेऊन जा. पाटील लयच मोठं काम होईल बघा तुम्ही दिले तर. अरे गरीबाला- येतो, आपला माणूस येतो. काय पाटील बा? तिला आता भरती झाल्याशिवाय पण वापस देणं होणार नाही आमच्यासारख्या गरीबाचं. अरे तू देऊ नको. तुला पैसे मागितलेत का मी? पण पाटील गरीबाचं कसं असतंय पैसे. जा घेऊन तसेच पैसे. तुला ज्यावेळेस लागले तिकडे बी अजून तर मला सांग, मी ऑनलाईन पाठवतो. बरं पाटील. आणि भरती हो, इकडली काळजी करू नको. इकडे आहे, मी बघतो पप्पाकडे ते. हा? बरं 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 पाटील. आणि जेव्हा तिकडे भरती लक्ष दे, इकडलं काही विचार करू नको. पाटील तुम्ही देव म्हणून पावलात बघा आमच्यासारख्या गरीबाला. जा आता. आजचे दिवस त्या अध्यक्षाने पुन्हा अजून चिडल. जा आजचे दिवस कामाला. उद्यापासून जाऊ नको. हो जातो. उद्या येऊन पैसे घेऊन जा आपल्या घरी. बरं बरं हा? पाटील. येऊ का? हो, उशीर व्हायला. चालतंय. चल मला यायचं जाऊ आपण. बरं बरं जातो अध्यक्ष अजून पण त्याला चिरडते माझ्या उशीर झाली. जा आता कामाला. मी बी जातो आमच्या शेतात. हो हा? फुलं कशासाठी घेतलीस का? मग अशी काय सांगितलं तुला? गंग्याला प्रपोज खरंच मारते करणार आहेस का प्रपोज गंग्याला? बघ त्या खरं कशी करते. काय खरं नाही मग आता. वाटातलं गवत घेऊ ते नाही बाबा. हे घरचे किद्दा सांगितलंय रान कसं चकाचक ठेवाय पाहिजे. आयला ह्याचं कडीला गेले काही बंद करावं लागते दार आता. काय मिळत असता? कुठं शिवाला दिवसानं आठवण आली हो. काय म्हणलं?
दोस्त म्हणलं आता भेजवाय ड्युटी आज हा भेजवाय ड्युटी म्हणलं आपा कुठे गेले आपा गेले गावाला नाही झालं हे काय आहे भिजवाय चालू आहे जरा मग कोणाची आणली गाडी आपलीच आहे. मायला कवा घेतलीस की काय गाठ नाही भेट नाही तुम्हीच अशी कुठे आहेत काय मिळत नाही तुमचा आज काय फोन इकडं? आल्यावर नंतरच कळालं की म्हणलं मित्रांना लई दिवसांनी फोन लावला बाबा. काय करणार आता भिजवायला लागलो होतो राम्या गेला गावाला हा. म्हणलं आता जुन्यात वाजताची आठवण करावं जरा मग काय गावात तुम्ही तर काय सारखं चक्रात मारण्यावर असतात त्याच्यामुळे आम्ही आपल्या शेतामध्ये काय नाही बघ नुसती बेजारी चालू आहे सध्या हम्म. काय कांदे लावले होते अर्धा एकर 5,000 पटी आली काय तिच्या आईला एक दिवस आहेत. लय अवघड आहे. ऊस कर म्हणलं होतं मी काय ऊस करावर ऊसाला बी न्यायच्या टायमाला लोक म्हणते द्या 2,000 आणि द्या 3,000 एंट्री द्यावाच लागते ना. एंट्री द्यावं लागते पण त्या शेतकऱ्याला काय उराना ना शेतीचं बघ ना कसलं झालं अवघड काय ऊन पडले बाबा थोडं सावल्या बसून बोलू ना मग. हो चला बसू हा? चला तिकडे आपण तिथं खाली. हो चल तिथं गाडी जाते आपल्या तिथं हो लय पेट्रोल लागतंय भाऊ याला बी. लय लागत आहे. काय सांगावं तुला असं नाही तर चिंच खाली बी नव्हतं बाय गंगा कुठे गेला असं ग अगं तुला मी तेच सांगते त्याच्या चिंच खाली पण नाही गंग्या. अगं सोनी नको बाई काय ती गंग्या गंग्या कुठे दिसना पण गेलाय बघ ना कुठे दिसना पण गेलाय. काय लावलंस ग मगापासून नुसतं गंग्या गंग्या किती ऊन लागायले मरणाचं ऊन झालंय असले उन्हाचं थांबायचं इथं. चल बाई मी तर चालले वापिस. म्हणे काल वहिनीने पण तसंच केलं माहितीये का थांबा थांबा म्हणलं आल्या नाही तिथंच थांबल्या तू पण आता अशीच करायला लागलीस का मैत्रिणीस का कोण आहेस ऐकून की त्या दिवशी बहिणीसोबत पण आलतेस ना सारखंच काय रोजच गणित गंग्याच्या मागे लागायली. चल ना आपण बघून येऊ ग अगं तू पोरगी असून तू गंग्याच्या मागे लागायलीस कुणाच्याच माहितीये का पाटलाची आहेस तरी पण तू गंग्याच्या मागे लागायली तू. पाटलाची असली म्हणजे काय प्रेम होत नाही असं थोडं आहे का अगं प्रेम होतं पण रोजच असतं का रोज तुला यायचंय का नाही यायचंय का नाही एवढंच सांग नाही तर मी माझी जाते चल बाई तू सर्किट आहे काय तर मग आधीच एवढं भाऊ हे करायचं ना किती झिंझट काय बाई चांगली आहे बघ मस्त आहे चांगली. आता तुला काय सांगू आता काय नाही बोललंय त्या दिवशीच्या गोष्टी तुला आता सगळ्या सांगतो चल तिथं सावलीला बसू. मग निवांत इकडे बसून सावलीला हा बोल ना आता काय सांग मायला सांगू का नको सांगू वाटायला बा मायला सांग की काय ते सांग ना सांगायला बस नाही ते अलीकडे बस पुढं असं इथंच बसता येतं बस बरं भिजवले काय रे भिजविले त्या दिवशी हे थोडं तर ऊस आपला इथं हा लय मटक नाही हा. लय दिवसानं आलो इकडे मी तू काय तू इथं गंगेची गाडी दिसायला लागली बघ तुला म्हणलं होतं ना मी इथंच असणार म्हणून पण त्याचीच गाडी दिसते मी बघून येऊ का तू इथं थांबतो पर्यंत बर चालतंय बघून मग आल्या हो. काय बाई या सोनीसोबत आले असले उन्हाचं लय मोठी चूक झाली बाबा या सोनीसोबत येऊन आता कधी ते काय माहित तुला आता खरं खरं सांगू का नको सांगू हेच मिळ लागला नाही विश्वास असलाच सांगा नसलं तर नका सांगू काय तर. विश्वास आहे रे बाबा तुझ्यावर हा पण माय लावून का पुन्हा अवघड असतंय रे सांग ना काय सांगायला सांगायसारखं असलं तर सांग सांगायसारखं म्हणजे मनात बी ठेवू वाटा हा. नाही तुला आता खरं सांगायचं म्हणजे लय अवघड झालंय एवढं काय मी आवड त्या दिवशी काय झालं बरं काय तुला सांगतो पण कुणाला ही चर्चा ओपन होऊन देऊ नको म्हणजे इथून महागला सांगितलंय का आम्ही नाही तू नाही सांगत म्हणूनच तुला फोन लावून बोलून ह्याच्यासाठी फोन घेतलं. लावून बोलून घेतलंय का आम्हाला हे नुसतं एवढंच बोलण्यासाठी नाही हा. ते त्या दिवशी मी चिचाखाली सरपण काढत होतो कोण दिवशी एक 2-3 दिवसाखाली हा हा मग बसलो थोडं थकून बसलो होतो हा तेवढ्यात आपल्या पाटलाची पोरगी आली सोनी कुठं आली आता नाही रे त्या दिवशी आली हा त्या दिवशी आली तर मग लयच बोलू लागली हा गंग्या काय चाललंय काय नाही हम्म. मग आता मला तर भीती वाटायली ना त्याच्या आधी भांडणं झालं ते एकेजन माझे मी म्हणलं मायला कोणी बघितलं रस्त्याच्या कडेलाच होती तू यासारखा नालायक माणूस कुणीच नाही नाही हो पण कोणी बघितलं असतं तर इतकी सुंदर पोरगी तुझ्या मागे लागली सगळं गाव तुझ्या मागे फिरत आहे आणि तू खोळ्या मला सांगतो सोय हा मला ह्याच्या आधी तुझं माहिती होतं पण तुझ्या तोंडानं मला ऐकायचं होतं नाही रे काय? बाबा आपली मग एक ना एक डेअरी दिवस आपल्याला हेच होणार आहे माहिती होणारच आहे अहो आपण गरीब माणसं आहेत गरीब असलो तरी काय त्याला होऊ दे ना काय व्हायचं तर आम्ही आहेत ना नाही ना बाबा लय अवघड असतात गोष्टी ह्या गरीबाला आता आपण पोटाला पोटभर खातो ती आली डेअरिंग मध्ये पुन्हा बोलायला बी कशी लागली मला हम्म. हे बघ नाही ती आधीच बोलती तशी तुला तर सुट्टी नाहीच नाही पण तुझ्या बापाला सुट्टी नाही मी उलट पाया पडलो तिच्या जा बाबा म्हणलो. लय अवघड बाबा काय सांगाव तुला हा. तिचं बोलणं हिन डोळे हिन बघण्याची स्टाईल मायला म्हणलं आता गंगारामच्या काहीच अलीकडे करू नको काय तू ऐक माझं तिने प्रपोज मारला तुला तू घाबरायचं भरपूर काम- नाही मारला बाबा पण ते काय लय घाबरू तिचं नको तू. बघणं हिन म्हणलं
अरे घाबरायचं काय घाबरू करतो? नको म्हणजे अरे येड्या यार, आपण गरीब माणसं आहे, त्याला कुठवर खेळणार तुला काय करायचं एवढं? हो तुम्ही आहेत पण पण ऐन एवढंच आहे, टायमाला. एवढंच आहे, व्यवस्थित करा, झाकून करा. इथं बसलाय होय हो, किती दिवस झालं बाई सापडी ते. काय त्या पाटलाच्या पोरीच्या नादी लागू वाटत नाही. तुला जेड आहेस तू म्हणतोस लगेच तिचं काय मला नका. गंगाराम आली पोरगी इकडे बाबा. हे पाय माझा काय मी काय भेटतो काय नाही फिरून बघ ना. मायला इकडं कशाला आली असून बाबा हे आता मायला अवघडच बाबा पका. तुम्ही केलंय तुम्ही बघा. काय आम्ही केलं काय इथं एवढं उन्हातानाचं काय म्हणजे काय म्हणजे अगं मी विचारलं चांगलं तुला काय आहे इथं तेच आता म्हणलं काय म्हणजे, माझं तुझ्याकडे काम आहे. काम आहे तर मग सांग ना काय काम आहे तू बाजूला येतोस का मला इथं बोलावं लागेल? इथं आता बोल नाही इथं काय त्याला मला तुला साईडला घेऊन बोलायचं. काय इथं हे दोस्त आपला जवळचाच आहे त्याला काय बघा तुम्ही तुमचं बघा काय करायचं. बसू का जाऊ? बोल तुला काय बोलायचं त्याच्या समोरच बोल मला ह्याच्या समोर बोलायचं नाही. हे नगर बोल ना अगं ते लय बसू का कसं बाबा? जा रे तू. अगं बोलू दे की. तुमचं बघा ते काय येते मला फोन लावा पुन्हा. थोडं लांब बस की थोडं लांब बस की त्याला जाऊस तर लांब बस की अवघड रे बाबा. स्वतःला शहाणा समजितो का काय रे? मी तुझ्या माग माग फिरते आणि तू पुढं पुढं काय लावलंस तू? तुला नेमकं करायचंय का आता? मला तू आवडतो. काय आवडतो जर लोकाला माहित झालं तर किती अवघड होईल आता या पाकाने जर बरं तू तिथंच आलास का? तुला लोकांचं काय घेणं देणं आहे? तुझा आणि माझा संबंध आहे ना. अरे तुझा आणि माझा संबंध आहे पण कसं आहे माझं लय अवघड आहे का काय बघितलंस तो माझ्यामध्ये एवढं दिवसभर काम करू करू परेशान बघ हे भिजवतो एवढं मोठं रान तिकडं मोटर चालू जनावर बघतोय तू पाटलाच्या घरची एवढी मोठी. तुला हो म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? अरे तुला माझे फाटके कपडे घालायची वेळ नाही येणार. अगं फाटके कपडे घातले म्हणजे काय झालं गरीब माणसाचं शेवटी आम्ही किती काय केलं असं लय भारी कपडे घातले म्हणजे मोठे म्हणायचं. अरे गरीबाचा आणि मोठ्याचा विषय नसतोय. अगं पण आमचं कसं आहे हातरून बघून पाय पसरतो आम्ही उगा काहीला काही करून मजा नसते उद्या अवघड गोष्टी असतात. बरं माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं आहे का नाही हे सांग. माझ्यावाला नाच सोडून दे का तुम्ही काय तुझ्या म्हणजे लेवलचा नाही आहे काय तू तुझ्या पद्धतीने थोडं लक्ष घे जरा अशा सगळ्या गोष्टी अशा एकदम बोलणं म्हणजे चांगल्या वाटत नाही आता. रडाली काय तू? अगं पागल तुझ्या भल्यासाठीच म्हणायलो ना मी. आवडा पोरीच कुठं बसता कुठं आहेस? गावात आहे. गेली का ती गेली ना राव कवाची? आताच गेली 1-2 मिनिटं झाला असं जाऊन तिला. तू काय कर तू ये बरं इकडे जरा काय बाबा तिथं? येतं कर असं फोनवर सांगता येत नाही ये इथं तू. बर बर आलो ते मग जागेवर हो मागा बसलो होतो तिथंच ये डायरेक्ट गाडी असं ना तो आहे ना गाडी आहे ना? ये मग लवकर. हो लगेच आलो. काय झालंय बाबा? आलास का मायला म्हणलं उशीर करतोस काय की पण बरं झालं आलास लवकर. कशी गेली? अरे आताच गेली पण रडून गेली मायला वगैरे तिच्या. का? काय ना म्हणलं मी तिला म्हणलं "वा, माझा नाच सोड काय हे चांगलं नाही." हो चांगलं म्हणलं. हा तिला म्हणलं आम्हाला झाले 1/2 एकर मध्ये कुठं 5,000चे कांदे आणि त्या कांद्यामध्ये समजा आता एक जर विचार केला आपल्या गरिबीची आता हे पाटलाची पोरगी दिवसभर घरी बसून राहणारी आयश आराम करणारी हिला महिन्याला 5 ड्रेस उद्या बरं हो म्हणलो इकडून तिकडून आणले घरात. अरे तुला पुढचा एवढं कोणी शिकवलं इतक्या लांब विचार करायचा? अरे बघा मोहरचा हिशोब करावा लागतो रे भविष्याचा मग नाही तर लय अवघड गोष्टी आहेत ना. झालं हा लागली रडायला ना का म्हणलं की काय लयच अवघड झालं मला तर काय लगेच गेली तंतन कर. याला तू लय अंगावर घ्यायचं आपलं तिकडे हे करून तुम्ही ह्याच्यात तर हे करतात.
मला तर काय सुचना झालं आता. आली अंगावर घ्यायची शेंगावर, तुम्हाला ते सोडून दिलं आणि तुम्ही तिसरंच बोलत गेला. नाही हो, लय अवघड असतं हो बघा सेठ तुम्हाला आता. पुढल्या पुढे बघून एवढं काय लागेल लगेच माहिती होईल काय घरी, अरे पुन्हा कोण आहे आपल्या माग? आणि आम्ही कशाला तू आहेस बाबा आणि आम्हाला ते तुला माहित नाही कसलं आहे ते पाटलाचं इकन. बघू ना पुढल्या पुढे. पोरगी असली डेंजर आहे. ते पोरग मागल ते त्याच्या बहिणीला नुसतं चलत धक्का लागला तर इथं राहणार येऊन मारण्याचे भांडण. कोण कधी का बोलत हा तुला म्हणलंच नाही त्या गोष्टी. म्हणलं आता हे असल्या गोष्टी काय ह्याला पेरायच्या सगळीकडे रम्या होता होता. पण त्यावेळेस कानावर आलतं पण एवढं काय नव्हतं की तुझ्या मला झालं. नाही पण लयच रडली राव. मला लय कस तरी वाटायला आता. अरे प्रेम आहे भावा तिचे तुझ्यावर, रडणार नाही तर काय करणार. काय करा मला तर सुचना झालं. काहीच करू नका, यस मना नुग आपलं चलू दे राडा. राडा चलून द्या पण नाही ना, अवघड आहे हो. लय गोष्टी मोरचा विचारच करावं लागेल. काहीच अवघड नाही ना, काही नाही. आम्ही आहेत ना सोबत. आम्ही असल्यावर तुला काय अवघड वाटतंय कुठल्या गोष्टी? बघू बाबा आता. पण माझी काय डेअरिंग व्हायना. मी आहे ना तुला संध्याकाळी ती कसली बोलत होती येड्या. तिला नाही म्हणलं की लागली रडायला. तर मला दिसल्या बरोबर तर आम्हाला तरच व्हायला लागलं होतं. बघ, हळूहळू तुला ते काही नाही नुसतं मायला आम्हाला नुसतं नाही बघ, तुझं कसलं. प्रेम नाही ते. तुझं प्रेम नाही. अरे तिचं झालं प्रेम पण माझं लय वांद होऊन पुन्हा वागा. तुम्ही करताना हातावरील पळताना पुन्हा त्याचा करता विषय असतं, एवढं काय होत नसतं. पाक्याला लागले लय अवघड असतं रे. काय होत नाही. आम्ही लय जणांचं मला एकच वाईट वाटायला बरं का, तिला म्हणजे रडवाय नव्हतं पाहिजे. तिला म्हणजे समजून कोणी रडवलं? घालायला आम्ही रडवलं का? तू रडवलीस. पोरं पण मॅच पुन्हा पत्ता करून घेतोस की रे? मग लयच. त्याला बोलून दाखवायचं ना. काय म्हणतो? डोकं चला ना आपलं तर काय करून काय. डोकं चालवायचं हे एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. काय संध्याकाळी आपण निवांत बसू जेवण करू भाटीवर, नंतर बोलू आपण. चल बरं गावाकडे वाटी मोठं. जाऊ तू जा आता मला नका. का चल जेवण मी करू इथंच ना. बसतो आपलं राहणार. अरे इकडे नको आहे बसू गावाकडे. चल मग पुन्हा नंतर ये. उगाच कशाला इथं बसू. चल चल बरं. चल. का ग सोने, काय झालं? का रडायलीस? काय नाही, अगं सोने थांब, काय झालं? का रडायलीस तू? काय नाही ग. काय झालं? का रडायलीस? सोने सांग की काय झालं? का रडायली? गंगे काय म्हणलं तुला? काय झालं सांग. काय नाही, चल तू चल. अगं सोने ऐक ना, सांग. चल म्हणलं कळत नाही का? चल. अगं सोने सांग ना काय झालं, पण तू का रडायली? सोने चिल्ड्रन कसं काय झालं ना काय माहिती. काय झालं काय माहिती त्यांचं. ते रान तर गंग्यातच आहे ना. गंग्यात काय म्हणलं असं तिला काय माहिती. चल बघू काय मग. चल बरं बघावं लागल. मला बंट्या नाही बंट्यान लयच मध्ये घेतली असते. मग काय झालं. किती मस्त आहे. इकडं कुठे गेलीस? रानात गेली होती का? आंबे खायला. काय तसले ते आंबे आलेस नाचके घेऊन खाली खराब पडलेले. तू कुठे गेलता? मी गेलतो इथं दारूला. का काही नाही, असं तसले आंबे खात असते ते. आणले ना. चांग मैत्रिणी आले जरा चांगले घ्यायचे आंबे. तू नाही जात कुठं रानात. काय बोलतीस वगैरे ना आलाय कोणी गेली. बस चल गावात. नको, आम्ही जातो देतो. अरे चल एवढं ऊन पडलं दुनियाचं. बसा नाही बस उन्हात जायचं. कुठं चालीस? अरे नको जातात ना. चल चल अगं ना, बस. चल. चल आता म्हणता येईल. मग इतके असते तर नसते नेलं ह्याने. मोनी बी बस. चांगलं धरून बस. मोनीला आहे जागा माग. हाय की बाबा, चल की. बसला होता बहीण बसली का नाही त्याचं काय नाही. खायचं पुढं बसलीस ना. बसू का महागा. नाही चल आता.